मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतताच राजकीय घडामोडींना वेग। महापालिकांमधल्या सत्ता वाटपाबाबत आज किंवा उद्या बैठक होणार। मुंबईसह ठाणे केडीएमसी बाबत निर्णयाची शक्यता। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता। शिवसेना, युबीटी, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मुंबईत सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता। अकोला मनपा सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची 50-50ची भूमिका। मुंब्राच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू। सहर शेखच्या हरा कर देंगे विधानाला इम्तियाज जलील यांचा फुल सपोर्ट। तर आपण माफीनामा दिला नसल्याचं सहर शेखचं स्पष्टीकरण। सांगलीत स्वाभिमानी संघटनेला भाजपचा धक्का। जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी सोडली राजू शेट्टींची साथ। आजच हाती घेणार कमळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध। झेडपीचे 5, पंचायत समितीचे 6 उमेदवार बिनविरोध। पालिका महापालिकेनंतर झेडपीतही बिनविरोधचा सिलसिला कायम। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर। शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी दिनानिमित्त आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या, अन्यथा राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। आदिवासी बांधव शेतकऱ्यांचं लाल वादळ आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेतनं तोडगा न निघाल्यास मुंबईकडे कूच करणार। लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता। प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित अहवाल राज्य सरकारला सादर। अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाण्याची शक्यता। अमेरिकेला हिमवादळाचा फटका। 18 राज्यांमध्ये आणीबाणी। देशभरात 10,000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। आणि बांगलादेश आगामी T20 वर्ल्ड कपमधनं बाहेर। भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर अडून राहिल्यानं ICCचा दणका। बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडच्या संघाला संधी।